निरीक्षक आणि आपले या ठिकाणी पालघर जिल्ह्यात विशेष प्रेम आहे असे नरेश मस्के साहेब, पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष कुंदन संके, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम, जगदीश दोडी, त्याचप्रमाणे आपलं मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। जिल्हाध्यक्ष कुंदन संके आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी विशेष धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। आणि या कासा या ठिकाणी सर्व आतापर्यंत जेवढे आपले कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये एक चांगली सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या पालघरशी ऋणानुसंबंध आहे आणि म्हणून त्याला या जिल्ह्यातील खडा ना खडा माहिती आहे आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे शक्य होईल ते करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आपल्याला कल्पना असेल, मी अनेक मुख्यमंत्री बघितलं, परंतु ज्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये इरसाडवाडी जी आहे त्या इरसाडवाडी ज्या ठिकाणी कातकरी बांधवांचे त्या ठिकाणी डोंगर कसरून मला वाटतं 80च्या आसपास त्या ठिकाणी आदिवासी त्या ठिकाणी दगावले होते। आता कातकरी बांधव हा उपेक्षित असलेला आपला आदिवासी बांधवांमधला, अरे उठू नका रे, बसून घ्या जरा प्लीज। इरसाडवाडी त्या ठिकाणी जो ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटने त्या ठिकाणी डोंगर कोसळून त्या ठिकाणी अनेक आदिवासी ढिगाऱ्याखाली दगावले, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी सकाळी 7:30 वाजता त्या घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली। आता तुम्ही विचार करा, मी अनेक मुख्यमंत्री बघितला पण पहिला मुख्यमंत्री असा बघितला की तो सकाळच्या वेळेस आदिवासी बांधवांना सांत्वन करण्यासाठी त्या ठिकाणी ते हजर राहिले। तेवढ्या वेळेस थांबले नाही, त्यांनी त्या कातकरी वाडीतील लहान लहान बालक त्या ठिकाणी त्यांनी दत्तक घेतले। जे शक्य होईल त्यांना संपूर्ण सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मदत केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गणपतीसाठी दिग्गज अनेक चित्रपट सृष्टीपासून अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला यायचे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्या लहान लहान बालकांना, त्यांच्या कुटुंबियांना आपल्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येऊन प्रत्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी गणपती बाप्पाची त्या ठिकाणी प्रत्यक्ष आरती करून घेतली। असं कोण करणार आहे? आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा, या जिल्ह्यातला आपला मच्छीमार बांधव असेल, या भागातला आमचा आगरी बांधव असेल, या भागातला माझा कुणबी बांधव असेल, या भागातला आमचा वंजारी असेल, भंडारी असेल, या भागातला वाडवड असेल, या भागातला अन्य प्रांतातील कुठल्याही जाती धर्मातील असेल, यूपीचा असेल, बिहारचा असेल, राजस्थानचा असेल, गुजरातचा असेल, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील असेल, किंवा या ठिकाणी हिंदू, या ठिकाणी मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कोणी का असेल ना, आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक या ठिकाणी 1000 कोटीच्या वरती त्या ठिकाणी निधी त्यांनी दिलेला आहे। जेव्हा आम्ही 2.5 वर्षापर्यंत मी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि ते करत असताना 2.5 वर्षामध्ये खासदार निधीचा जो 5 कोटीच्या वरती कुठलाही निधी मागच्या 2.5 वर्षामध्ये वापरता आला नव्हता, परंतु त्यानंतर मात्र 2.5 वर्षामध्ये, या 1.5 वर्षामध्ये अनेक मोठे उपक्रम या ठिकाणी आपल्या साहेबांच्या माध्यमातून राबवले गेले। आज आपल्याला पालघर या ठिकाणी 200 बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभं राहत आहे। आदिवासी बांधवांना जर समजा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर गुजरात आणि मुंबईशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि म्हणून हे हॉस्पिटल त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित त्या ठिकाणी होत आहे। त्याला सुद्धा 216 कोटी रुपये त्या ठिकाणी त्याला निधी प्राप्त झालेला आहे। दुसरं, जव्हारला आज आपल्याला कल्पना आहे की जव्हार, मोकडा, विक्रमगड म्हटलं
की त्याला कुपोषण हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला नाईलाजास्तव त्या ठिकाणी अनेक बालकं आजही कुपोषणात त्या ठिकाणी मरत आहेत आणि त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 95 कोटी रुपये निधी प्राप्त करून जवाहरला सुद्धा 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होत आहे. आज घोडबंदर पासून तर तलासरीपर्यंत या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी आपण गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्न करत होतो. आपल्याला कल्पना आहे की सुरतवरनं वसईला यायला 3.5 तासात येतो, पण वसईवरनं घोडबंदरपर्यंत त्याला 5-5, 6-6 तास लागत होते पावसाळ्यामध्ये.